जय श्रीराम. नमस्ते, मी कल्पना सूर्यवंशी. आज आपण पाण्याबद्दल बोलणार आहोत. आपण जे पाणी पितो त्या पाण्यामध्ये खूप मोठी ताकद असते किंवा पाणी म्हणजे जीवन हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. किंवा पाण्याला मेमरी स्टोअर करून ठेवण्याची खूप मोठी ताकद त्याच्याकडं आहे. तर असं पाणी आपण पिताना कोणती काळजी घेतली पाहिजे? तर आपण पाणी जे काही साठवून ठेवतो त्याच्याजवळ आपल्या मोबाईलवरती कोणताही आपल्याला जो आवडतो तो मंत्र लावून ठेवल्याने एक 15-20 मिनटं असेल, अर्धा तास असेल, हे लावून ठेवल्याने त्याच्यावरती खूप पॉझिटिव्ह एनर्जी त्या पाण्यामध्ये शोषली जाते. आणि असं पाणी पिल्यानंतर तुम्हाला जाणवेल की तुमच्या आतमध्ये खूप अशी शांतता, समाधान जाणवेल आणि तेवढ्याच ग्रॅटिट्यूडने तुम्ही ते पाणी घेऊ शकता. पाणी पिल्यानंतर त्या तांब्याला तुम्ही नमस्कार करू शकता, पाण्याचे आभार मानू शकता. असं केल्याने एक आपण त्या पाण्याबद्दल जी कृतज्ञता व्यक्त करतोय त्याच्यामुळं आपल्याला खूप चांगला फायदा मिळू शकतो. तसंच आपल्या तुम्ही ऑफिसमध्ये जे काही पाण्याच्यासाठी बॉटल ठेवत असाल, एखादा तांब्या भरून ठेवत असाल, त्याच्याजवळ पण तुम्ही ही रेमेडी करू शकता आणि तुम्ही फरक बघू शकता. तर त्याच्यामुळं 2 फायदे होतील की आपण जिथं हा मंत्र लावून ठेवतोय तिथली आपली एनर्जी पूर्णपणे बदलायला चालू होईल. हे आपल्याला अगदी 21 दिवसामध्ये, 48 दिवसामध्ये ह्याचा खूप चांगला फरक जाणवेल. की एकाच ठिकाणी आपण पाण्याचा जो काही साठा असतो तो आपल्या घरातला ठेवत असतो, तर त्याच ठिकाणी तुम्ही दररोज अशी मंत्रसाधना केली तर तुम्हाला दुहेरी फायदा मिळू शकतो. अशीच माहिती मिळवण्यासाठी कनेक्टेड रहा. जय श्रीराम.